कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी शाखा दहिवडी येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी संस्थेच्या महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व महिला संचालिका व संचालक मंडळ आणि मार्गदर्शक नेते व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यमान संचालक मंडळ यांनी कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने सन 2024 पासून महिला सभासदांसाठी सर्व शाखांमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचा अभिनव राबवत आहेत। कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने सभासदांसाठी दिवाळी भेटवस्तू, हळदी-कुंकू तसेच आरोग्य तपासणी अशा विविध सभासदांच्या हितकारक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। यावर्षीही संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महिला संचालिका यांच्या पुढाकारातून महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दहिवडी येथे शाखेत आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकवाच्या या कार्यक्रमासाठी या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला संचालिका तसेच इतर संचालक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मार्गदर्शक नेते आणि महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे एक अभिनव संकल्पनेतून एक आंब्याचे रोप देऊन स्वागत करण्यात आले। तसेच महिला आणि आरोग्य या विषयावरती चर्चेचे आयोजन आणि मार्गदर्शन करण्यात आले होते। महिला शिक्षिका सभासदांनी विविध क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षण संस्था सोसायटीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते महिला शिक्षिका सभासदांना गौरवण्यात आले। प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या दिमागदारपणे झाली। उपस्थित महिला सभासदांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे अभिनंदन करून आभार मानले। महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम। ज्यांनी संघर्ष केला आणि संपूर्ण महिलांचा उद्धार केला अशा क्रांतीज्योतींचा प्रतिमेला पुष्पहार त्यांनी हे सोडलं स्वराज्याचं केलं, उडवलं आणि साक्षात आपल्या समोर उभं केलं त्या राजमाता जिजाऊ आणि धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तीन महान मुलींना या ठिकाणी नमन करून नतमस्तक होऊन खरं तर महिला हा काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आमच्या समोर आहे। आणि जर का आम्हाला आयुष्यामध्ये पुढची पावले टाकायची असतील तर या प्रतिमा आपण डोळ्यासमोर ठेवूया तर निश्चितपणाने आपल्याला आपल्या जीवनाची दिशा सापडण्याशिवाय राहणार नाही। सामान्य विस्ताराकडे पंचायत समिती गटाव शिक्षण विभाग संगीता गायकवाड जाधवकर यांच्या हस्ते या ठिकाणी सभा होते। सर्वांना विनंती आपण थोडंसं असं द्या। खरोखर किंवा हा उद्योग होतो प्रतिमा पूजन करताना मला म्हणावंसं वाटतं होतीस तू सावित्री म्हणून, होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमच्या अर्थ आला, होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमच्या अर्थ आला। जन्म मिळाला तरी नारीचा शिक्षणात तो साध्य केला, शिक्षणाने तो साबित झाला। चला करूया पूजन। होत आहे विद्यमान संचालिका मुनिका असिंगर यांच्या हस्ते या ठिकाणी केला जाते। संस्कृती आहे जगाची, शीलता आहे जगाची, दीपक प्रज्वलनाने सुरुवात काही नावाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। माझे वैचारिक आणि विद्यमान संचालक अनुसया पवार त्याबरोबर कोषाध्यक्ष सर कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालिका रुक्मिणी सातपुरकर यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। शिक्षक सोसायटीचा पहिला चेअरमन आणि आमच्या विद्यमान संचालिका वैशाली पवार यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। सन्माननीय जनता सर्वांना विनंती करतो खरोखर ज्यावेळेस ज्येष्ठ आपल्या सोबत असतात त्यावेळेला बरेच काही त्यांच्या मोठीने आपल्याला मार्गदर्शन होत असतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे विद्यमान संचालक मित्र सुरेंद्र गोळे सर यांच्या हस्ते या ठिकाणी
पवार सरांना देखील या ठिकाणी विनंती करतो की आपण समोर यावं. सन्माननीय पवार सर. सुस्वागतम. खरं तर आपण सर्वजण सावित्रीच्या लेकी आहोत. खरं तर हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रंगबहार आणि महिलांनी गजबजलेली वादळवाद, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतुल शब्दाने गुंतलेली कविता म्हणजे हळदी कुंकू. आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या विद्यमान व्हाईस चेअरमन सौ रुक्मिणी सातपुते मॅडम, माजी चेअरमन सौ पवार मॅडम, त्याचबरोबर माजी व्हाईस चेअरमन सौ अनुसया पवार मॅडम, त्याचबरोबर वनिता आपसिंगे मॅडम विद्यमान संचालक आणि त्याचबरोबर आमच्या कोषाध्यक्ष कंक मॅडम यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि विशेष करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या महिला भगिनींचा अभिमान स्वाभिमान म्हणून त्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेतून आपला मानबिंदू ठरण्याचं काम केलं, त्या पंचायत समिती खटावच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ गायकवाड मॅडम, संगीता जाधव उर्फ गायकवाड मॅडम यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे संचालक श्रीयुत मोरे सर, जगताप सर आणि पवार सर, त्याचबरोबर आमच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सौ संगीता दळस यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय 3 प्रतिमा आपल्या समोर आहेत. एक प्रतिमा आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. केवळ स्वप्न पाहिलं नाही तर त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी आपल्या स्वतःच्या लेकराला घडवलं. त्या आमच्या सर्वांचा अभिमान आणि आमच्या सर्वांचा स्वाभिमान मा जिजाऊ यांची प्रतिमा या ठिकाणी आहे. दुसरी प्रतिमा ज्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं, नुकताच आता जगताप सरांनी सांगितलं की त्यांचे जावई सोडवणे हे त्यांच्या जीवनावरती धर्मरक्षणी म्हणून तिला उल्लेख केला जातो, त्या अहिल्यादेवी होळकर यांचं देखील या ठिकाणी आपण पूजन करत आहोत. आणि ज्यांच्या शिक्षणाच्या मूलमंत्रामुळं आज आपण या खुर्चीमध्ये बसलो आहोत, अशा आपण क्रांतीज्योती म्हणतो, अशा आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि अभिमान आमच्या महिलांचा, जे महिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विविध गोष्टी करत असतात, पण त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आपल्या अंगभूत कौशल्याला सुद्धा वाव देणाऱ्या, आपलं जे नॉलेज आहे ते वाढवून आपल्याला काहीतरी सिद्ध करणाऱ्या अशा अनेक महिला आहेत. आता मग सरांनी आपल्या तिन्ही या आपल्या ज्या प्रेरणा आहेत महिला त्यांचा उल्लेख केला, पण इथं जागृत आमची एक महिला बसलेली आहे, ती पंचायत समिती खटाव आमच्या विस्तार अधिकारी, उत्तम प्रशासक, उत्तम खेळाडू, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असे आमच्या संगीता मॅडम आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या सोबत असणारे आमचे सर्व माझे व्हाईस चेअरमन पवार मॅडम, आमच्या व्हाईस चेअरमन विद्यमान सातपुते मॅडम, आमच्या संचालक आपशिंगे मॅडम, आमचे मार्गदर्शक पवार सर, आमचे संचालक प्रवीण सर. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला आवर्जून एक व्यक्तिमत्व आणलेलं आहे, एक उत्तम खेळाडू, उत्तम कवयित्री, उत्तम इंग्रजीवर कमांड असलेलं आदर्श शिक्षिका, रसिकेचा पाटण तालुक्याचा अँकरमॅन माझी पूनम कंक मैत्रीण आज या कार्यक्रमासाठी आले. तुम्हा सर्वांचंच खरं खूप छान स्वागत आदरातिथ्य या शाखेमध्ये झालेलं आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे हा कार्यक्रम. आणि आमच्या बँकेसंदर्भात प्रस्तावित आमचे संचालक म्हणून त्यांनी करावं. सभासद आहोत याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे. खरंतर मित्र हो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय पवार सर यांचा आगमन झालेला आहे. पवार सरांना देखील या ठिकाणी विनंती करतो की आपण समोर यावं. सन्माननीय पवार सर. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राचं कार्य धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांनी चालू ठेवले आणि धर्मरक्षक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर चित्रपट भूमिका अश्विनीताई मांगडे यांनी साकारलेली आहे. जावई सुद्धा शेतकरी कुटुंबातले आहेत, पण आवड
आणि खेळाबद्दल जर सांगायचं झालं तर मुलगा नॅशनल आहे बॅडमिंटन मधून म्हटले झाले तर तो म्हणला लाखो रुपये तुम्ही माझ्यावर खर्च केलाय आणि तुम्ही संस्थेचा एकही रुपया ठेवायचा नाही का, तर ते आपल्याला आणि केवळ सरकारी सोसायटीमुळेच मी माझ्या कुटुंबाचा आर्थिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातला विकास करू शकलो. तुम्ही त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे नेते मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या शाखा दहिवडी या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम, एक अभिनव उपक्रम कराड पाटण शिक्षक सोसायटीने चालू केलेला आहे. सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारी ही छोट्या रोपट्यामध्ये कराडमध्ये लावले गेलेलं हे आज रोप आज 6 शाखांमध्ये विस्तारलेलं आहे आणि त्याचीच एक शाखा म्हणजे दहिवडी शाखा. आज या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजचं नियोजन असेल धडस आमचे संचालक बंधू आणि त्यांच्या अर्धांनी संगीता धडस आणि या ठिकाणचे शाखा प्रमुख अजित सुरेश सर आणि त्यांची टीम यांनी आजचं या ठिकाणचं कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन अगदी खूप छानच केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ते आयोजन, संयोजन दिमागदार, बहारदार आणि डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. खरंच खूप सुंदर, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा बारीक लक्ष देऊन आजचा हा कार्यक्रम इतका सुंदर होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि या कार्यक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी मिळालेला आहे. आलेल्या प्रत्येकाचं रोपटं देऊन स्वागत करणं म्हणजे लावलेलं रोपटं वटवृक्षात कसं बहरता येतं हे जर शिकावं तर सरांनी आज त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर सादर केलेलं आहे. व्याख्यानं, आरोग्य येथील वेगवेगळे उपक्रम ते आयोजित करत असतात आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.